प्रदूषण कमी करण्यासाठी एसटीच्या ताफ्यात आलेल्या इलेक्ट्रिक बसेस आता महामंडळासाठी पांढरा हत्ती ठरत आहेत का? पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या या गाड्या महामंडळाच्या तिजोरीवर नेमका किती भार टाकत आहेत? आणि या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आता सरकारकडे हजारो कोटींची मागणी का केली जाते? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ म्हणजेच एसटीच्या ताफ्यात आधुनिक इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या खरं, पण आता या बसेस महामंडळाच्या आर्थिक गणितावर मोठा ताण निर्माण करत असल्याचं समोर आलं. या गाड्या चालवण्याचा खर्च आणि त्यातून मिळणारं उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली. याच कारणामुळे आता महामंडळाने राज्य सरकारकडे 3,191 कोटी 42 लाख रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. पण ही मदतीची मागणी का केली जाते? याला तांत्रिक भाषेत वायबिलिटी गॅप फंडिंग असं म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर इलेक्ट्रिक बसेस चालवताना होणारा तोटा भरून काढण्यासाठी ही रक्कम हवी आहे. डिझेलच्या वाढत्या किमतींवर पर्याय म्हणून इलेक्ट्रिक बसेस आणल्या गेल्या, पण त्यांच्या देखभालीचा आणि ऑपरेशन्सचा खर्च अपेक्षेपेक्षा जास्त वाढतोय का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. परिवहन मंत्र्यांनी स्वतः या आर्थिक मदतीची गरज असल्याचं स्पष्ट केलं. इथे महत्त्वाचा प्रश्न असा की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी घेतलेले निर्णय हे आर्थिकदृष्ट्या सक्षम का नसतात? तर भविष्यात सर्वच गाड्या इलेक्ट्रिक होणार असतील तर हा तोटा भरून काढण्यासाठी दरवेळी सरकारवरच अवलंबून राहावे लागते का, की महामंडळांना आपले स्वतःचे नवे स्रोत शोधावे लागतील? तुम्हाला काय वाटतं? एसटीने घेतलेला इलेक्ट्रिक बसेसचा निर्णय योग्य आहे की घाईचा? कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.